नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि या नवीन वर्षामध्ये जर हे वर्ष तुम्हाला सुख समाधानाचं आणि भरभराटीचं जाणार असेल तर त्या अगोदर तुम्हाला काही संकेत भेटत असतात. जर तुमच्या आयुष्यामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार असेल तर माता लक्ष्मी ही तुमच्यासाठी काही संकेत देत असते किंवा अशा काही शुभ गोष्टी असतात ज्या तुमच्या जीवनामध्ये घडल्यानंतर त्याचा जीवनावरती चांगला परिणाम होत असतो आणि तुमचं जीवन अगदी सुखासमाधानाचं जात असतं. तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रॉब्लेम असतील किंवा कोणतं अडलेलं काम असेल, तुमच्या मागे सतत आजारपण लागलं असेल, घरात कटकटी, भांडण, हाणामारी, सतत काही ना काही तुमच्या जीवनामध्ये दुःख दरिद्र चाललं असेल, तर याचं जर हे निवारण होणार असेल तर तुमच्या जीवनामध्ये प्रगती होत नाही आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर हे जर संकेत भेटले तर समजून जा की तुमच्या जीवनामध्ये प्रगती ही आता नक्कीच होणार आहे. नवं सूर्योदय झालेला आहे आणि आपल्या जीवनामध्ये पुढच्या वर्षीपर्यंत आपण खूप प्रगती करणार आहोत. तर ते कोणते संकेत आहेत हे आता आपण पाहणार आहोत. तर पहिला असा संकेत आहे ते म्हणजे पक्ष्यांचं घरटं. जर वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला पक्ष्यांचं घरटं दिसलं किंवा पक्ष्यांच्या घरटामध्ये छोटी छोटी पिल्लं जन्माला आलेली दिसली तर ते तुमच्यासाठी अतिशय शुभ असणार आहे. सर्वप्रथम पक्ष्यांची जी पिल्लं असतात छोटी छोटी ती दिसणं म्हणजे सगळ्यात भाग्याचं आहे. यामुळे तुमच्या येणारं आयुष्य हे खूप सुखासमाधानाचं जाणार आहे. नवीन चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होणार आहेत आणि चांगल्या गोष्टींचा लाभ तुम्हाला होणार आहे. तर तुम्हाला या वर्षात काहीतरी आनंदाची बातमी देखील मिळणार आहे, हा तो संकेत देत असतो. शुभ फळ देणारी स्वप्न नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर तुमच्या स्वप्नात सोने आणि चांदीने भरलेले जर भांडी दिसत असतील तुम्हाला तर तुम्ही समजून जा की तुमच्या येणाऱ्या वर्षामध्ये तुमच्याकडे धनाची कधीच कमी पडणार नाही. धन एवढं भरभरून येईल की घरामध्ये अगदी पैशाचा ढीग लागेल. जर तुम्हाला पहाटेच्या वेळेमध्ये जर असं स्वप्न पडलं, पैसे स्वप्नात आले किंवा भांडी भरलेलं धनदौलत तुमच्या स्वप्नात आली तर अतिशय शुभ ही तुमच्यासाठी संकेत आहे माता राणीचा की ती तुमच्या जीवनामध्ये लवकरच आगमन करणार आहेत. त्यानंतर येतं तुमच्या आजूबाजूला जर मंदिर असेल आणि सकाळी संध्याकाळी कधीही दिवसभरामध्ये तुमच्या कानावरती मंदिराच्या घंटेचा आवाज आला किंवा शंखाच्या ध्वनीचा आवाज तुम्हाला ऐकायला आला तर हे अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. कारण येणारं वर्ष तुमच्यासाठी खूप चांगलं जाणार आहे असं त्याचा अर्थ निघतो. आणि सकाळी चिमण्यांचा आवाज किंवा चिवचिवाट तुमच्या कानांवरती पडला तर हा देखील एक शुभ संकेत मानला गेलेला आहे आणि याचा उल्लेख शास्त्रात देखील केलेला आहे. त्यानंतर जर वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला गायीने दर्शन दिलं किंवा गोमाताचं दर्शन तुम्ही घेतलं तर तुमचं नक्कीच येणारं जे वर्ष आहे ते अगदी आनंदाचं आणि भरभराटीचं जाणार आहे. त्यानंतर तुम्ही मंदिरामध्ये गेला आणि तिथे एखादी जर तुम्ही मोठी पूजा चालली असेल किंवा कोणत्याही एखाद्या जागेवरती तुम्ही गेला, आजूबाजू कुठे पाहुण्यांच्यात वगैरे गेला, जर तिथे तुम्हाला पूजा असेल, सत्यनारायणाची पूजा असेल किंवा अजून कोणतीही पूजा असेल, ती जर पूजा तुम्हाला बघायला भेटली किंवा त्या पूजेमध्ये तुम्हाला सहभागी व्हायला भेटलं तर हे अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे. कारण येणाऱ्या वर्षातसुद्धा तुमच्या घरी शुभ लाभ तुम्हाला होणार आहे आणि नवीन तुमच्या घरामध्ये चांगल्या गोष्टी ह्या घडणार आहेत याचा असा अर्थ होतो. तर अशी होती आजची ही माहिती आणि या जर शुभ संकेत तुमच्या बाबतीत देखील आज जर घडले असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या या चॅनेलला खूप प्रतिसाद द्या. येणाऱ्या वर्षी आपण देखील आपल्या चॅनेलची ग्रोथ चांगल्या प्रकारे करणार आहोत आणि तुमच्या सपोर्टनीच हे होणार आहे. धन्यवाद.